हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण बनवलेली आहे एक नवीन रेसिपी, म्हणजेच कालवांची चिल्ली बनवलेली आहे। पाहू शकता किती युनिक रेसिपी आहे आणि खायला पण मस्त लागते। फ्रेंड्स, आता पावसाला सुरू होतोय। आता आपल्याला कालवा खायला मिळणार नाही, कारण की जास्त पाऊस पडल्यावर त्याच्यामध्ये शिंपलीच्या आतमध्ये गोळा असतो ना, तो निघून जातो आणि पुन्हा पाऊस बंद झाल्यावर गोळा तयार होतो। आपण ही कालवं घेतलेले आहे, स्वच्छ धुवून वगैरे साफ करून घेतलेले आहे। त्यासाठी लागणारा अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे, पातीचा कांदा घेतलेला आहे कट करून, शिमला मिरची घेतलेली आहे कट करून, अरारोट, मैदा, मिरची घेतलेली ठेचून, एक अंड, अद्रक लसूण पेस्ट, सोया सॉस, विनेगर आणि चवीप्रमाणे मीठ आणि काली मिरी पावडर घेतलेली आहे। आता आपण एका तवामध्ये सर्व कालवं टाकून ती वाफेवर 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत आणि त्याचं पाणी सर्व काढून घेणार आहोत। आता पाहू शकता किती पाणी निघालेलं आहे कालवामधून। आता आपण इथे काही पाणी न वापरता एवढं पाणी निघालेलं आहे। आपण तशीच फ्राय केली असती तर ती तेलामध्ये सर्व तेल अंगावर उडलं असतं, म्हणून आपण आधी पहिला थोडी वाफेवर शिजवून घेतली आणि थोडं पाणी आहे निघालेलं आहे ते आपण वेगळ्या वाटीमध्ये काढून एका बाउलमध्ये कालवं वेगळी केलेली आहेत। त्याच्यामध्ये 1 चम्मच मैदा, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर, पाव चम्मच काली मिरी पावडर, अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट। आता त्याच्यामध्ये 1 अंड फोडून घेतलं होतं, ते आपण टाकून घेतलेलं आहे। आता सर्व कालवं चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व कालवांना पीठ टाकलेलं आहे ते लागलं पाहिजे। आता थोडंसं मीठ अगदी थोडंसं टाकायचं, कारण ती खाऱ्या पाण्यामध्ये असतात, त्याच्यामध्ये खारेपणा जास्त असतो। आता कढाईमध्ये तेल तापलेलं आहे, तर कालवं मिक्स केलेले आहेत ती सर्व एक एक करून आपण त्याच्यामध्ये देऊया। आता सर्व कालवं तेलामध्ये टाकून झालेले आहेत, तर झाऱ्याने आपण सगळीकडून हलवून घेणार आहोत। तर पाहू शकता झालेले आहेत आपले कालवं। आता आपण काढून घेणार आहोत। पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। सर्व कालवं काढून घ्यायचे आहेत। आता 2 चम्मच तेल घालणार आहोत आपण एका पॅनमध्ये। सर्व बाजूने तेल पसरवून घ्यायचं आहे। आता अद्रक लसूण ठेचून घेतला होता 1 चम्मच, तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे। 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ठेचून, त्या पण आपण त्याच्यामध्ये टाकून चांगल्या परतून घेणार आहोत। आता फुलपातीचा कांदा आणि शिमला मिर्च त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे, ती पण आपण सर्व बाजूने चांगली परतून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी। तुम्हाला अजून कुठली नवीन रेसिपी आवडली असेल तर मला सांगा, मी नक्की बनवून दाखवेन। आता आपण इथे टाकणार आहोत थोडीशी काली मिरी पावडर, सोया सॉस 1 चम्मच, विनेगर 1 चम्मच, चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि आपण मगाशी पाणी काढून ठेवलं होतं ना कालवांचं, ते आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गॅस आपण आता फास्ट ठेवलेले आहे। मस्त शिजली पाहिजे शिमला मिर्च। सर्व बाजूने चांगली मिक्स करून घ्यायचं। आता चांगली उकळी येऊ द्या।
आता पाहू शकता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कॉर्नफ्लॉवरची स्लरी. 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची स्लरी तयार केलेली आहे. ते आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये फ्राय कालवा टाकणार आहोत. ते पण आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. वरून थोडी स्प्रिंग अनियन टाकून चांगलं मिक्स करून घ्या. आता मिक्स करून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते म्हणजे थोडीशी कोथिंबीर. तर तयार आहे आपली कालवा चिल्ली. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता सर्व करण्यासाठी रेडी आहे ऑयस्टर चिल्ली. पाहू शकता वरून थोडा स्प्रिंग अनियन गार्निशिंगसाठी. असाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.